माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। आजच्या कार्यक्रमाचे म्हणजे कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रख्यात विडंबनकर प्रभाकर सालेगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सुजाता भोजने, अंबाजोगाई, राजेसाहेब कदम अहमदपूर आणि अनिल चव्हाले सर चवळे सर अहमदपूर या सर्व मान्यवर कवींचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। आणि आदरणीय फुलारी सर यांची आपण वाट पाहत आहोत। नाही तोपर्यंत आपण सुरुवात करायला हरकत स्वागत करून घ्या। तोपर्यंत आपण आलेल्या मान्यवर कवींचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। सर्वप्रथम कविवर्य राजेसाहेब कदम यांचा सत्कार अध्यक्षांचा नाही त्यांचा सत्कार झालेला यांचा सत्कार आपल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय साळेगावकर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। मोमेंटो घ्या ना त्यांचं मोमेंटो लगेच देऊन टाका। राजेसाहेब कदम टाळ्या वाजण्याच्या बाबतीत सजग राहा। टाळी झाली पाहिजे, टाळी। धन्यवाद सर, आपलं सहर्ष स्वागत। त्याचप्रमाणे पुढचे मान्यवर कवी आहेत आदरणीय अनिल चवळे अहमदपूरचे, त्यांचाही सत्कार साळेगावकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्षांचा आम्ही कालपासून वापरतो। आणि पुढच्या कवयित्री आहेत आमच्या डॉक्टर सविता लोंढे मॅडम, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर। आपला सत्कार झालेला आहे ऑलरेडी, पण बुके देऊन सत्कार करावा अशी विनंती करतो। नाही अलीकडे आणि यापुढील सत्कार आहे सुजाता भोजने मॅडम अंबाजोगाई, यांचाही सत्कार साळगावकर सर करतील। वा, शुभेच्छा। आणि या कार्यक्रमाचं सारथ्य करणारे किंवा अध्यक्षस्थान बसवणारे आदरणीय प्रभाकर साळेगावकर सर यांचा सत्कार या ठिकाणी आमचे बापूंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। फुलारी सरची एक खुर्ची ठेवा, तुम्हाला एक खुर्ची घ्या, तुम्हाला ही राहू द्या। फुलारी सरची असते दडून तुमच्या माझ्या मनात एक कविता असते दडून, आणि त्याची त्याने पाहावयाची कधी तर कवितेला सोबत घेऊन फुलारी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सरांचं आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। या कवी संमेलनाचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी या ठिकाणी स्वागत करून घ्या लगेच। आदरणीय फुलारी सर यांचा सत्कार आदरणीय विजय कस्तुरे सर यांनी करावा अशी या ठिकाणी विनंती आहे। या सर प्लीज। धन्यवाद गाडेकर सर। माझी मराठी रचना तुमच्या समोर ठेवतीये। पूर्वी कावळे घराच्या छपरावर, खिडकीत, अंगणात येऊन टकटक करून द्यायचे निरोप पाहुण्यांच्या आगमनांचा।
वाट पाहिची सासूरवाशीन, वाट पाहिची सासूरवाशीन, आपलं कुणी येईल म्हणून. नंतर तीच सासूरवाशीन होते मग्न संसारात आपल्या. कावळा करत असतो टकटक दारावर, अंगणात, खिडकीत, पण ती बाहेरच थांबवते त्याला, कारण बाळाचं कारण सांगून न्हाऊ घालणं, कपडे घालते. बाळातच तिचा दिवस जातो. कावळा वाट बघून उडूनही जातो. पण आत्ताचे कावळे टकटक करतात, आत्ताचे कावळे टकटक करतात FBला. जमलंच तर इन्स्टा, नाही तर टेलिग्रामला. कारण चिमणीचा वावर आता सगळीकडेच वाढलाय. रिक्वेस्ट पाठवून पाठवून भंडावून सोडतो तिला. स्वीकारलीच तिने रिक्वेस्ट. GM पासून सुरू होणारा प्रवास, संवाद घरात कोण कोण असतं पर्यंत, आणि सुरू होतो प्रवास तुम्ही पासून ते तू पर्यंतचा. इथेच तर चिमणीची होते गुंतागुंत, इथेच तर चिमणीची होते गुंतागुंत. तो काढत असतो खपल्या तिच्या दुखणाऱ्या जखमांच्या. तो काढत असतो खपल्या तिच्या दुखणाऱ्या जखमांच्या. भळबळते एखादी जखम, भळबळते एखादी जखम. वाहू लागतात हजारो भावनांच्या नद्या, वाहू लागतात हजारो भावनांच्या नद्या. तो धुवून घेतो हात तिच्या वाहणाऱ्या नदीमध्ये, तो धुवून घेतो हात तिच्या वाहणाऱ्या नदीमध्ये. पुन्हा नवीन घर आणि पुन्हा नवीन चिमणीच्या शोधात, पुन्हा नवीन घर आणि पुन्हा नवीन चिमणीच्या शोधात. धन्यवाद. अतिशय छान. सध्याच्या काळामध्ये माणसापासून दूर चाललेली आहेत, भावनांपासूनही दूर चाललेली आहेत. आणि या काळामध्ये कवींचं फार महत्त्वाचं स्थान किंवा त्याची गरज आहे या समाजासाठी. ते मला असं वाटतं की आज पैसा जवळ आला, दूर गेली माणसे, आणि माणसाला माणसाशी बांधणारा पाहिजे, दुःखितांच्या वेदनांना मांडणारा पाहिजे, आणि लेखण्याने जखम दुखली साधणारा पाहिजे. तर हे कवींचं काम आहे. आणि मॅडम, अतिशय सध्याच्या परिस्थितीवरती अतिशय मार्मिक आपण भाष्य केलेलं आहे, याबद्दल आपलं कौतुक. आणि यानंतर आपली कविता घेऊन येत आहेत सुजाता भोजने मॅडम. लावायचं का? काल बुद्ध पौर्णिमा होती, त्यांच्यासाठी एक चारोळी. तथागता तू मार्गदाता माझा, तथागता तू मार्गदाता माझा, सांगतोस हो स्वयं प्रकाशी, दिवा पेटवून अंतरी ज्ञानाचा, होते जीवनाची मी प्रवासी, होते जीवनाची मी प्रवासी. साळेगावकर सर काल म्हटले होते की सर्वांनी मुक्त छंदातच लिहायचा प्रयत्न करू नका, कोणी ह्याच्यामध्ये पण छंदामध्ये पण लिहिण्याचा प्रयत्न करा. तर एक अभंग आपणासमोर ठेवते, पारंपरिक काव्यरचना अभंग. दुःख अंतिम हे सत्य कारण आसक्ती, अंतिम हे सत्य कारण आसक्ती, मिळे कोणा मुक्ती दुःखातुनी, मिळे कोणा मुक्ती दुःखातुनी. माझे माझे सारे कवटाळी उरी, माझे माझे सारे कवटाळी उरी, माया ही असुरी मानवास, माया ही असुरी मानवास. मुक्त या हस्ताने देऊन पहावे, मुक्त या हस्ताने देऊन पहावे, समाधान पावे अंतर्मन, समाधान पावे अंतर्मन. आसता सोहळे होती सारे गोळा, आसता सोहळे होती सारे गोळा, दुःखाचा उन्हाळा एकाकीच, दुःखाचा उन्हाळा एकाकीच. अत्तदीप भव होऊन या जागे, अत्तदीप भव होऊन या जागे, सुखाची या मागे नको धावू, सुखाची या मागे नको धावू. तेची येई कामा कुशल हे कर्म, तेची येई कामा कुशल हे कर्म,
जो जाणी हे वर्म ज्ञानी जगी, जो जाणी हे वर्म ज्ञानी जगी. दिना कळवळा धरावा हो मणी, दिना कळवळा धरावा हो मणी. परदुःख जाणी तोची साधू, परदुःख जाणी तोची साधू. धन्यवाद. क्या बात आहे. सरांचं ऐकलं आणि अभंगामध्ये आल्यात. ज्याला भंग नाही असा अभंग आहे आणि खरंच आपला अभंग अतिशय सुंदर होता. आणि आस्था सोहळे होती सर्व गोळा. म्हणजे ज्या ठिकाणी असतील सिद्धे तर दिसतील होते किंवा जमतील होते असं म्हणतात. तर त्या प्रकारची सध्याची जगराटी आहे आणि ही जगराटी आपण अतिशय चांगल्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे. जीवनभर अब्रूची माती केल्यावरती आणि मोल कराया जमती सारे मेल्यावरती. ही जगाची परिस्थिती आणि काहीसा असा आशय आपल्या अभंगामधून आला आणि अतिशय छान वाटलं. आणि छंद, मुक्त छंदापासून आपण छंदाकडे आलेलो आहोत. तर आता मी या पुढील कवितेसाठी विनंती करतो की आदरणीय राजेसाहेब कदम यांनी या ठिकाणी आपली कविता ठेवावी. राजेसाहेब. नेहमीच बटण्याला हात लावायचा. हात न लावेल तर कवी कसा. सर्वांना नमस्कार. साधारण 10-12 वर्षांपूर्वी मी आणि साळेगावकर सर ETVचे साहित्य दरबारमध्ये कार्यक्रम सादर करत होतो. आज सुद्धा कर्नाटकच्या हंपीमध्ये दरबारच आहे, फक्त बार अवतरण चिन्हात घ्या. साधारण काही 5-7 वर्षापूर्वी एक बातमी वर्तमानपत्रात आली होती. 31 डिसेंबरला कुणीतरी उद्योगपतीनं आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला विमान भेट दिलं होतं. नाही, अंबानी. आपल्या अध्यक्षांच्या पण लग्नाचा वाढदिवस आहे योगायोगांताईच. तर 31 डिसेंबरला मी रात्री ती बातमी वर्तमानपत्रात वाचत असताना माझी छाती ऊर अभिमानानं 56 इंचांपेक्षा जास्त फुगून आली की मी किती श्रीमंत देशात जन्म घेतला. जिथं बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट देतात त्या देशात मी जन्म घेतला असं वाचत असतानाच त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची छोटीशी बातमी होती की आमच्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी पती पत्नीनं आपल्या 3 उपवर झालेल्या मुलींना कसं उजवायचं, लग्न कशी करायची या चिंतेनं कोरड्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. सामूहिक आत्महत्या 5 जणांनी. कविता जन्मते कुठून? माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की ही माझा देश हा आहे की हा आहे. म्हणजे ज्या देशामध्ये 450 कोटी रुपयाचं बायकोच्या वाढदिवसाला विमान गिफ्ट करतात तो देश माझा आहे का? मुलींना कसं उजवायचं म्हणून आत्महत्या करतात, माझा देश कोणता? या विचारातून जन्मलेली ही कविता. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लिहिलेली साध्या साध्या शब्दामध्ये की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. ठिगळाला ठिगळं जोडण्यातच आमच्याही जिंदग्या गेल्या. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अरे तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अरे तुमचा सन्मान आम्हाला आमचाच सन्मान वाटतो. पैसा तुमचा, बायको तुमची याचा कुणाला इन्कार नाही. कोण कुणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, अरे ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथं कित्येक कळ्या उमलण्याआधी कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात. मुलींना कसं उजवायचं म्हणून काही जण विहिरीजवळ करतात, तर काही जण पोट कसं भरायचं म्हणून अजन्म कुवारे जळतात. तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही.
6,500 ओ भैया 6,500 कोटी रुपयांचा महाल आम्ही पाहायला गेलो होतो समोरून 3 लोकांना राहण्यासाठी, आणि आजूबाजूला सगळ्या झोपडपट्ट्या, झोपड्या, कुपोषित लेकरं, की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. वा वा वा. की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. IPL तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना, आता आमच्या ग्रामीण म्हणी कशा आल्यात कवितेत, की तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही, पण करवलीचा पदर घसरला की वऱ्हाड भाव चढल्याशिवाय राहत नाही. क्या बात आहे. विचार करा, गरिबींची अशी मजाक उडू नका, संस्कार आणि संस्कृतीला अशी पायदळी तुडू नका. याद राखा, तुमचं असंच सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लेऊन तुमच्याच महालाकडे धावतील, तुमचंच तेल आग लेऊन तुमच्या महालाकडे धावतील. धन्यवाद. क्या बात आहे. राजासाहेबांची कविता आहे राजासाहेब, आणि त्यांनी कविराज म्हणून त्याची जी जबाबदारी आहे ती अतिशय उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. की व्यवस्थेला आरसा दाखवण्याचं काम हे कवीने करायचं असतं, आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी समाजाची भीषण वस्तुस्थिती अतिशय मांडलेली आहे. की सध्याची जी परिस्थिती त्यांनी सांगितलं की 5 जणांनी कोरड्या विहिरीत उडी मारायची, ते ऐकून मला सुद्धा थरवल्यासारखं झालं. आणि कवीने ह्या गोष्टी समोर आणायच्या असतातच. की तुम्ही म्हणता बळीराजा जगाचा त्यास पोशिंदा, तुम्ही म्हणता बळीराजा जगाचा त्यास पोशिंदा, कितीदा झोपती पोरे, किती उपाशी झोपती पोरे, कितीदा त्या बिचाऱ्याची. अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये. आणि तुम्हाला काय कळते, वेदना जळत्या निखाऱ्याची, तुम्ही तर नेहमी फिरता दिशा पावन वाऱ्याची. ही सध्याच्या व्यवस्थेला एक चांगल्या प्रकारे चपराक मांडलेली आहे आपण. आणि यानंतर आपली कविता आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहेत आमचे आदरणीय अनिल चवळे साहेब. धन्यवाद सर. ज्यांना शक्य आहे त्यांनी फोटो काढा आणि ग्रुपवर शेअर करा. गेले 3 दिवस आम्ही पर्यटनासाठी निघालो होतो, आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून संपूर्ण कर्नाटकची किनारपट्टी निसर्गाच्या सानिध्यात आम्ही गेले 3 दिवस घालवलेले आहेत. तेव्हा निसर्ग आपणाला प्रचंड किती काय देतो. आमचे राजेसाहेब सोबत होते आणि नॉनस्टॉप गाडी ते चालवत होते. साळेगावकर सर त्यांना हिंडकेसरी म्हणतात, आणि त्याचाच अनुभव आम्हाला आला की आम्ही अगदी हिंडत निघालो. पण प्रामुख्यानं मला हे सांगायचं आहे की निसर्गाच्या सानिध्यात पाहिलं, आणि तिकडे एक आम्हाला पाहिलं की लोक घर इथं आहे तर त्याच्याभोवती 50-60 झाडं आहेत सर. बटण्याला हात लावू नका. तर निसर्गासोबत ते लोक राहतात सर. पण आपल्याकडे आपण झाड ठेवत नाही, काहीच ठेवत नाही. घराच्या समोर कोणी झाड लावायला आलं तर लगेच त्याला विचारतो याच्या मुळ्या कुठपर्यंत जातात, याचा कचरा किती पडतो, याच्यावर कुठले पक्षी बसतात, आणि आम्हाला त्याचा त्रास व्हायला नको. ती अतिशय विदारक परिस्थिती आहे सर आमच्याकडं. सर काल परवाच खूप मोठा वादळ आणि पाऊस झालं, खूप मोठं नुकसान झालं. भर उन्हाळा आहे आणि एवढं वादळ पाऊस होतं, पावसाळ्यात पाऊस पडत नाही, आणि पर्यावरणाच्या आपण किती विरुद्ध वागत आहोत ही भूमिका आपल्यापुढे सांगण्यासाठी माझी एक पर्यावरणवादी कविता आपल्यापुढे ठेवत आहे. गेले अनेक वर्ष पर्यावरणाचा जागर आम्ही करत आहोत, आणि आपणालाही विनंती करतो की येत्या पावसाळ्यात किमान 4-5 झाडं तरी लावा आणि जगवा, अशी मी या ठिकाणी विनंती करून ही पर्यावरणवादी कविता आपल्यापुढे ठेवत आहे. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. नाही अंबरी पाखरांचा थवा, करपतो अंकुर उगवण्यापूर्वीच नवा. करपतो अंकुर उगवण्यापूर्वीच नवा. उजाड झाल्या वस्त्या, उजाड झाली राणे, घुमत नाही आता पारवा, नाही कोकिळेचे गाणे. उजाड झाल्या वस्त्या, उजाड झाली राणे, घुमत नाही आता पारवा, नाही कोकिळेचे गाणे. जंगले तुटली नद्या आटल्या, जंगले तुटली नद्या आटल्या, चोच भऱ्या चिमण्या भुकेने दाटल्या. जंगले तुटली नद्या आटल्या, चोच भऱ्या चिमण्या भुकेने दाटल्या. सूर्य ही आता बेफाम आग ओकतोय, सूर्य ही आता बेफाम आग ओकतोय. हिमालय ही आता
खाली खाली झुकतोय, सागरालाही राहिले नाही मर्यादेचे भान, वसुंधरेला मात्र पळती भुई थोडे रान, वसुंधरेला मात्र पळती भुई थोडे रान. आता नाल्या गटारी शेतात नुसता प्लॅस्टिकचा पूर, आता नाल्या गटारी शेतात नुसता प्लॅस्टिकचा पूर, आमच्या नाका तोंडात नुसता वाहनांचा धूर. नाल्या गटारी शेतात नुसता प्लॅस्टिकचा पूर, आमच्या नाका तोंडात नुसता वाहनांचा धूर. आम्ही मात्र डोळे असून आंधळे, सृष्टी रुसवतो आणि प्रदूषण हसवतो. आम्ही मात्र डोळे असून आंधळे, सृष्टी रुसवतो आणि प्रदूषण हसवतो. अशी वेळ येईल की बोंबलायलाही मिळणार नाही तेल, अशी वेळ येईल की बोंबलायलाही मिळणार नाही तेल. क्षणात सारे संपेल बंद सगळा खेळ, मरणाच्या दारात उभे तरी चाड नाही, मरणाच्या दारात उभे तरी चाड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही, सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड. वा, पाण्यासाठी आड नाही, झाड आणि आड. यांनी 50,000 झाडं आमच्या खऱ्या अर्थाने पर्यावरणावरती कविता लिहिणारा माणूस हा पर्यावरण प्रेमी असला पाहिजे ही अपेक्षा आहे. कृती आणि उक्ती यांच्यामध्ये हा करते कवी आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे. समोर फार सुंदर मला रेफरन्स मिळाला की करते आणि बोलके, तर याच्यामध्ये करते कवी आहेत. आणि पर्यावरणावरती काम करणं हे सध्याची काळाची गरज आहे. की पडूनही पाऊस पडतो दुष्काळ, कठीण हा काळ सर्वांसाठी, अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये. आणि अमर्याद झाली झाडांची कत्तल, ढासळला तोल निसर्गाचा, अतिशय उत्तम प्रकारे आपल्या कवितेतून आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि आता हे सगळं आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण फार चांगली चळवळ सुरू केलेली आहे आणि त्याला आपण आपल्या कवितेचं बळसुद्धा दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्यांचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नक्की नाही. आणि आता यानंतर आपली कविता आपल्यासमोर ठेवतील आदरणीय डॉक्टर फुलारी सर. या कवी संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रभाकर साळेगावकर. प्रभाकर साळेगावकर यांच्या कालच्या भाषणाचा फार प्रभाव झालेला दिसतोय. म्हणजे मला आता शंका येऊ लागली कोणी मुक्त छंदामध्ये कविता सादर करणार आहे की नाही. पण त्यांना ते बोलणार आहेत, त्याचा खुलासा करणार आहेत. एक तर त्यांना वेळ कमी होते आणि वेळ कमी असल्यामुळे तो मुद्दा त्यांना स्पष्टपणे मांडता आला नाही. पण यानंतर जो परिसंवाद आहे त्या विषयावर मी पण बोलणार आहे. त्या विषयावर प्रभाकर साळेगावकर पण बोलतील. आमचे राजेसाहेब कदम यांना आम्ही नेहमी येडा माणूस म्हणतो आणि त्यांचा येड्या माणसाच्या कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. त्या प्रकाशन सोहळ्याला मी पण होतो. प्रस्तावना पण माझीच आहे आणि खराच येडा माणूस आहे. माय मराठीसाठी तहान भूक विसरून गावोगाव फिरत, विशेषतः लोकसाहित्यामध्ये ज्या माय माऊल्या आहेत ज्यांचं नाव खाली कवी म्हणून नाही, त्यांच्यासाठी जे काम करतात राजेसाहेब कदम, मी आज हिंदी अनुसंधान प्रसार केंद्रात त्यांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत करतो. आमचे मित्र अनिल कुमार चवळे, आत्ताच सांगितलं त्यांचा परिचय. त्यांचं काम जसं आहे तसंच त्यांचा परिचय पण आहे. पर्यावरणामध्ये झाडांची किती आवश्यकता आहे आणि करोना काळामध्ये ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. तेच काम अनिल चवळे करत आहेत. मंचावरील सर्व कवी, या कवी संमेलनात सूत्रसंचालन करणारे मित्र, आमचे गाडेकर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी. हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र गेल्या वर्षी केरळला आपण साजरा केला. मी आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. खरं म्हणजे मला ह्या कार्यक्रमाला जायचं म्हणून प्रभाकर साळेगावकरांनी सांगितलं होतं, पुन्हा त्यांनाच अडचण आली. पण मी तिथं जाण्याचं मुख्य कारण असं होतं की रात्रभरात या कविता संग्रहाचा अनुवाद करण्यासाठी मी पाहत होतो कुणी माणूस भेटतो का. मला रचनाचं नाव कोणीतरी सांगितलं होतं, पण माझाच विश्वास बसत नव्हता की अनुवाद करणं सोपं नसतं. अनुवाद एका अर्थाने सृजनशीलता त्याच्यामध्ये असते. आणि आता साहित्य अकादमीपासून सगळ्यांनीच अनुवादालाही पुरस्कार सुरू केलेला आहे. रचनाशी माझं बोलणं झालं. हो हो बरोबर आहे. काल जाहीर केला आहे, आज तुम्ही हां बरोबर आहे. म्हणजे पुढच्या वर्षी प्रभाकर साळेगाव यांच्या वतीनं अनुवादासाठी एक पुरस्कार देण्यात येईल. त्यामुळे अनुवादाचं किती महत्त्व आहे. नंतर मग
रचनाने अनुवाद सुरू केला, माझ्या मनात शंका होती, काही काही कविता मुक्त छंदात आहेत पण त्याला नाद आहे, आणि अनुवाद करताना रचना ह्या नादाचं काय करणार आहे अशी माझ्या मनात शंका होती. अनुवाद झाला आणि पहिल्यांदा मी कविता वाचली. रात्रभरात आहे या शीर्षक कविता जी माझी आहे, त्याच शीर्षकाची रात अभी बाकी है ही कविता रचना यांनी अनुवादित केली. मला आश्चर्य वाटलं की या कवितेचा नाद कुठेही कमी झाला नाही, आणि रात्रभरात आहे असं वारंवार येतं. त्याचाही विचार करून रचना यांनी जो अनुवाद केला, तर पहिल्यांदा अनुवादाचं पुस्तक हाती पडल्याबरोबर मी रात अभी बाकी आहे किंवा रात्रभरात याचा अनुवाद रचनाने कसा केला याचा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की खूप मोठं काम रचना सध्या करते आहे. आणि अनुवाद करणं म्हणजे एका अर्थानं सृजनशीलता आहे. बऱ्याच वेळा बोलताना म्हणतो मी की मूळ कविता जी आहे ती धारोष्ण दुधासारखी असते, आणि अनुवाद हे दुधाच्या पावडरसारखं असतं. वा वा वा. असं मला वाटतं. पण त्या अर्थाने सृजनशीलता ही असतेच. आणि मी पहिल्यांदा माझ्याकडे पुस्तक आल्यावर मग काही उणीवा राहिल्या, बापू दासरेंनी त्यातल्या काही उणीवा काढल्या, नंतर मग रचनाने त्या दुरुस्ती करून एक चांगलं पुस्तक हातामध्ये आलं. याचा मला आनंद आहे की माझी कविता हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्यामुळं सर्वदूर पोचलेली आहे. त्यामुळं कविता संग्रह अनुवादित आल्याबरोबर मी जी कविता वाचली, ज्या कवितेचा समर्थ अनुवाद रचना यांनी केलेला आहे, तीच कविता मी वाचतो. मराठी कविता तर आपण आहेच, आपण आता हिंदी अनुसंधान प्रसार केंद्राच्या वतीनं आपण बोलतोय, कार्यक्रम घेतोय, म्हणून हिंदी कविता सादर केली. मूळ कविता माझी आहे, रात्रभरात आहे, आणि अनुवाद रचना यांनी केलेला आहे. मूळ कवितेचं नाव आहे रात्रभरात आहे. कविता मूळ कविताच थोडी समजायला अवघड आहे. या कवितेला अन्वयाचे धुमारी फुटतात. म्हणजे आणि जो समर्थ अनुभव केलाय तो थोडंसं काळजीपूर्वक तुम्ही ऐकलं तर ती कविता समजेल. कवितेचं शीर्षक मुळात मराठी कविते शीर्षक रात्रभरात आहे. त्याला रचनाने अनुवाद केलाय, त्याचं शीर्षक दिलंय रात अभी बाकी है. तीच कविता मी सादर करतोय. एहसास और अंतर स्तर पर सब कुछ करने के बाद, परंपरा और नएपन परखने के बाद, सीधी राह पर चलता रहा, हर ठहराव पर खुद को परखता रहा, फिर भी एक शमशान शांति, फिर भी एक शमशान शांति जकड़ लेती है देह को अग्नि देकर, सब चले जाने के बाद शव जलता रहता है. फिर भी शमशान शांति जकड़ लेती है देह को अग्नि देकर, सब चले जाने के बाद शव जलता रहता है, और फिर एक शांति जिसमें मनुष्य रिश्तों को खोजता रहता है. यह खोज चलती ही रहेगी अंत तक, हम तो चलते रहेंगे कठपुतली की तरह, हम तो चलते रहेंगे कठपुतली की तरह. लगता है रात अपने चरम पर है, लगता है रात अपने चरम पर है, दरवाजे में एक पेड़ पारिजात का खून से लथपथ है. लगता है रात अपने चरम पर है. कहाँ रात के राजस दीप, कहाँ जुगनुओं का अकेला विलाप, रास्ते में सिसकियां सुनसान, रास्ते से पीड़ित पंछियों की बारात निकली है. शायद रात अपने चरम पर है. दोपहर की छांव को भूमि की ओर खींचाओ, और वियोग का अभिशाप दिल में, बारिश फरार और भूमि को पकड़ने वाले, सरोवर के सपने और भी गहराई में जरा सी नमी तो है भूमि के भीतर, जरूर रात अपने चरम पर है. आहट पतझड़ की और वृक्ष का संचित अलग हुए पलों में. अनिल राव तुमच्याशी संबंधित है. आहट पतझड़ की और वृक्ष का संचित अलग हुए पलों में, पेड़ का चिड़चिड़ापन आकाश की गोद में, पेड़ का चिड़चिड़ापन आकाश की गोद में,
वृक्ष के सैकड़ों हाथ कैसे घिरे हुए हैं, अच्छे सुर में गिरे हुए पत्तों का शोक गीत, लगता है रात अपने चरम पर है। आणि शेवटी कहाँ से आती है ये ज्वाला, कहाँ से आती है ये ज्वाला, नागिन की तरह कैसे नहीं फूट रहा है ये लावा, पहले जैसा चट्टानों को फोड़कर फिर ये क्या आ रहा है, धुंधला सा उजाला अब उनके हाथ में है, लगता है जरा सी रात अपने चरम पर है, लगता है जरा सी रात अपने चरम पर। या अनुवादाचं सगळं क्रेडिट रचनाला जातं। मी आता या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन करणारे आहे आमचे मित्र, जे मुक्त छंदातही सुंदर लिहितात आणि छंदोबद्धही लिहितात। प्राध्यापक गाडेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करा। हे घेतलं ना? हां हां, हे आहे पण आहे का? हे लावू का मग? नाही नाही, कवीची कविता म्हणजे धारोष्ण दूध आणि अनुवाद म्हणजे दुधाची पावडर, हे आपण मगाशी म्हणलं तर मला थोडंसं ऑकवर्ड फील झालं होतं, कारण इथं हा जो मी रात अभी बाकी आहे आणि रात अजून भरात आहे, पण ती कुठल्या प्रकारची रात आहे? ही रात्र ज्या प्रकारे या ठिकाणी शब्दांमध्ये पकडलेली आपण आणि तुमच्या प्रत्येक भावनेला जो न्याय दिलेला आहे यामध्ये, त्याला सलाम आहे। याचं कारण काही गोष्टी मराठीमध्ये आपल्याला, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये प्रत्येक भाषेची स्वतःची एक शक्ती असं ताकद असते, तेव्हा ते शब्द आपण काही भावना आपण दुसऱ्या भाषेत तेवढ्या ताकदीने मांडू शकत नाही। मला असं वाटतं की जेवढी तुमची मराठी कविता सामर्थ्य घेऊन आलेली आहे, तेवढाच अनुवाद सुद्धा तेवढाच चांगला झालेला आहे या ठिकाणी। कारण मी अगदी म्हणजे पहिल्याच 4 ओळीमध्येच मी चकित झालो की लगता है रात अपने चरम पर है। पण ही कोणती रात्र आहे? ही दुःखाची काजळी घेऊन येणारी आहे, माणसाला उदास करणारी आहे आणि सत्याला भयभीत करणारी आहे। आणि ही रात्र आहे दरवाजे में एक पेड़ पारिजात का खून से लथपथ है, हे ऐकल्यानंतर मला माझ्या छातीमध्ये रस झाला। कविता म्हणा की पुढं काय असणार आहे याचा मला अंदाज आला। आणि ह्याच्यामुळं बऱ्याच वेळा मला असं वाटतं की अगोदर मराठी वाचावी आणि नंतर हिंदी त्याचा अनुवाद वाचावा, पण आता असं आलं की हिंदी अनुवाद वाचल्यानंतर मराठी कविता वाचण्याची ओढ मला लागलेली आहे। तेव्हा धारोष्ण दूध आहे हे अनुवादात सुद्धा आहे असं मला म्हणायला हरकत नाही। तर अतिशय छान कविता आणि त्याचं भाषांतर किंवा आपण रूपांतर म्हणून हे 2 शब्द जरा थोडे फसवे आहेत, त्याच्यात आपण कुठे बसतो काय कळत नाही, पण खूप छान आणि खूप सुंदर अनुभव मिळाला। बरं, आता यावर्षी आपण भेटलेलो आहोत। यावर्षी आमचे मित्र बोर्डे सरांनी मला यामध्ये अडकवलं की तुम्ही सूत्रसंचालन करा, तर यामध्ये मी काही फारसा पारंगत नाही आहे। हां, मी यामध्ये पारंगत नाही, म्हणजे सूत्रसंचालनाचं काम मी तसं पाहिलं तर अतिशय रमतगमत आणि आनंद घेत, मला असं जसं कॉफीचा आपण एक घोट घेत त्याची लज्जत घ्यायची असते तशा प्रकारे ते काम असते, पण आपल्याला काही मला त्याचा अनुभव नाही, पण मी त्यातून शिकत झाले। तर आता एवढं एकच घेतो की या नव्या वर्षात देवा एवढे वरदान दे। पुढच्या वर्षी भेटायचं आहे, पण या नव्या वर्षात देवा एवढे वरदान दे, माणसांना तू जरा माणुसकीचे भान दे। आणि केवढे हे कवरी आहे, केवढी ही लालसा, आत्ताच्या कवितेत दिसली ती की केवढे हे कवरी आहे, केवढी ही लालसा, राक्षसांना ठेचणारे हात तू बलवान दे। राक्षसांना ठेचणारे हात तू बलवान दे, ऐकुनी घेती शहाणे मूर्ख देती भाषणे। सध्याची परिस्थिती आहे, ऐकुनी घेती शहाणे मूर्ख देती भाषणे, ऐकवे ना पाहावे ना या परी अज्ञान दे। ऐकवे ना पाहावे ना या परी अज्ञान दे, आणि काय नाही म्हणून ते हा देश सोडू लागले। दरवर्षी 10-20 हजार लोक परदेशात जातात, सोडून जातात, नोकरीसाठी नाही सोडून जातात, की काय नाही म्हणून ते हा देश सोडू लागले, अरे मायभूमीचा आम्हा थोडा तरी अभिमान दे। या नव्या वर्षात देवा
एवढे वरदान दे की चालला गर्तेत आहे प्रिय माझा देश हा. चालला गर्तेत आहे प्रिय माझा देश हा, जाणत्या राजापरी नेतृत्व बुद्धिमान दे. जाणत्या राजापरी नेतृत्व बुद्धिमान दे. आणि आज कोणी उठावे आणि करावे वल्गना. सध्या परिस्थिती आहे आपण पाहतोय की आज कोणी उठावे, सिंदूरच्या वेळेस काय वल्गना चालू होत्या, की आज कोणीही उठावे आणि कराव्या वल्गना, काय बोलावे कुठे याचे जरा से ज्ञान दे. फार मी नाही अपेक्षा ठेवल्या होत्या इथे, फार मी नाही अपेक्षा ठेवल्या होत्या इथे, सज्जनांना या जगी थोडा तरी सन्मान दे. सुंदर. सज्जनांना या जगी थोडा तरी सन्मान दे. आणि चार भिंतींच्या जगी कोमेजूनी गेली फुले, चार भिंतींच्या जगी कोमेजूनी गेली फुले, पाखरांना बागडाया गर्द हिरवे रान दे. सुंदर सुंदर. पाखरांना बागडाया गर्द हिरवे रान दे. वाचण्याला वेळ नाही आज कोणाला येते. फार महत्वाचं आहे की वाचण्याला वेळ नाही आज कोणाला येते, तू आता रक्तात आमच्या भरूनही संविधान दे. कारण मला वाटतं या भारतामध्ये संविधान 1% लोक सुद्धा वाचत नाहीत. म्हणून की वाचनाला वेळ नाही आज कोणाला येते, तू आता रक्तात आमच्या भरूनही संविधान दे. आणि राहण्याची फार इच्छा या जगी नाही मुळी, राहण्याची फार इच्छा या जगी नाही मुळी, जेवढे देशील ते आयुष्य आम्हा छान दे. जेवढे देशील ते आयुष्य आम्हा छान दे. या नव्या वर्षात देवा एवढे वरदान दे. आणि माणसाला तू जरा माणुसकीचे भाग दे. छान छान. सुंदर सुंदर. या अध्यक्षीय समारोप करण्याच्या आधी नाही नाही सर, होऊ देते आधी सगळं. हे कवी संमेलन पूर्ण होतं. अध्यक्षीय मनोगत आधी अध्यक्षीय मनोगत आणि मार्गदर्शन. जी गोड बातमी आहे ती आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. असं काही म्हणू नको, गोड बात नाही कुठं का. 35 वर्ष झाले तरी कसलाही अपघात नव्हता. चांगला कायम आहे. वा वा. ही ती गोड बातमी आहे. आणि गोड बातमी अनुवाद करण्याची कालच दिली अजूनही सोबत आहे. काही संस्कृती अशा आहेत की एवढ्या वेळेत 36 वेळा 63 घटस्फोट झाले असते. तर मी अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षी समारोप करू. आपलं एक विडंबन गोड गाण्यातून सादर करावं. विडंबन तर झालं पाहिजे. हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कविता महोत्सव आणि या कविता महोत्सवातलं हे 5वं कवी संमेलन. या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले मान्यवर कवी, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सभासद, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य, माझे मित्र सन्माननीय देवीदास फुलारी सर, राजेसाहेब कदम हे उत्तम निवेदक आहेत, उत्तम कवी आहेत, उत्तम संघटक आहेत. आणि त्यांना जी दृष्टी आहे की त्यांच्यासोबत सतत ते तिसरा डोळा घेऊन फिरतात, ते म्हणजे त्यांचं माय मराठी चॅनल. हे कवी संमेलन माय मराठी चॅनलवर दाखवलं जाणार आहे. म्हणून राजेसाहेब कदमसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे मित्र अनिल चवळे, पर्यावरणवादी व्यक्तिमत्व आहे हे. सविता भोजने, सुजाता भोजने आणि सविता लोंढे या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचे मित्र जयसिंग गाडेकर हे या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करतायत. समोर सर्व मान्यवर आहेत. सुखदेवजी आहेत विशेषत्वाने या ठिकाणी. आणि संयोजक बोर्डे सर आणि रचना उर्मिला चाकूरकर, सर्व उपस्थित सन्माननीय यशवंत माळी सर पण या ठिकाणी उपस्थित आहेत. कवी संमेलनाचा समारोप करताना मला ह्या 5ही कवींचं जी कविता आहे ना, आणि त्या कवितांमध्ये भरलेला, जयसिंगने भरलेला जो रंग आहे, त्या रंगाविषयी मला बोललं पाहिजे है ना.
डॉक्टर लोंढेंच्या कवितेमध्ये काय होतं तर एक गोष्ट बदलून आलेली आहे. चिमणी आणि कावळ्याची जी गोष्ट आहे ना ती बदलून आलेली आहे. मला वाटतं कवीचं हे अन्वय बदलण्याचं काम हे निश्चितच या महोत्सवातून पुढे आलेले आहे ते सविता लोंढे यांच्या स्वरूपाने. ही कावळ्या आणि चिमणीची गोष्ट बदलली आहे. चिमणी चिमणी दार उघड नाही तर आता तो कावळा भरकतो आहे. आणि मला एक ओळ त्यातली खूप आवडली ती म्हणजे तुम्ही पासून तू पर्यंतचा प्रवास. वा 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 ना हे खूप वेगळेपण आहे आणि हे वर्तमानातलं त्यांच्या कवितेत आलेलं आहे. सुजाताने माझी सूचना फारच लक्षात घेतली आणि अभंग सादर केला. तो अभंग सुंदरच आहे, सुंदर अभंग आहे. राजेसाहेब तर काय सामाजिक परिस्थितीकडे आणि व्यवस्थेवर प्रहार करायला कोणाचा एक असूड पाहिजे तर तो राजेसाहेब कदमांचाच पाहिजे. तो असूड आहे. तो त्यांनी आपल्या कवितेतून दोन समूहांची दरी उलगडून दाखवलेली, एक श्रीमंत आणि दुसरा गरीब. आजचं भयान परिस्थिती त्यात त्यांनी आणलेली. आणि पर्यावरण हे अनिल चवळे यांनी आपल्या कवितेतून आपल्या समोर ठेवलेले. झाड लावूया झाड जगूया हा मंत्र त्यांनी दिलेला आहे. जयसिंग गाडेकरांनी गझल सदृश्य रचना आपल्या समोर ठेवली. नवी रचना असावी, पुढचं वर्ष कसं जावं हे आहे. आणि या राष्ट्रीय कविता महोत्सवामध्ये संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये संविधानावर काहीतरी आपल्याला बोललं जावं यासाठी मी अभिनंदन करतो की तुम्ही त्या माध्यमातून या अमृत महोत्सवामध्ये आपण संविधानाचा उल्लेख केलेला आहे. मी सुरुवातीला या गोष्टीचा खुलासा करतो की सुजाता भोजने जे म्हणाल्या की सर काल मुक्त छंदाच्या विषयी बोलले. काल वेळ कमी होता, मला आज फक्त 2 मिनिटे यासाठी द्या. मुक्त छंदापासून लावणीपर्यंत कविता ही कविताच असते. हा पहिला मुद्दा आहे ना. माझा मुद्दा काल बोलतानाचा काय होता की मुक्त छंदाचा आधार घेऊन जी नको ती शब्द खालीवरी करून कविता लिहितात ज्याच्यामध्ये कुठेही अर्थाचा, कुठेही प्रतीकांचा, प्रतिमांचा कुठेही संबंध नसतो, अशा प्रकारच्या मुक्त छंद, त्याला मी मगाशी ज्यांनी जे गझल पाडणे म्हणजे चालू होतं तसं कविता पाडणे हे जे प्रकार आहे ना त्याला माझा आक्षेप आहे. मुक्त छंदाला लय असते ना, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, याच्यापेक्षा सशक्त मुक्त छंद काय है ना. मुक्त छंदाला लयीत लिहा है ना. तो मुक्त छंद लयीत आला पाहिजे. तो वाचताना कळला तरी पाहिजे आपण काय वाचतोय, कविताच वाचतोय हे वाचणाऱ्याला नक्की लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारचा मुक्त छंद आपण टाळून बाकीच्याही वृत्त आणि छंदामध्ये आपण लिहायचं आहे. पण याचा अर्थ मुक्त छंदात लिहायचंच नाही असा नाही. कारण तुम्हाला तेही गोष्ट सांगून ठेवतो, तुम्ही कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवास तपासा. मला या अनुषंगाने सांगितलं पाहिजे की कुसुमाग्रज हे गीतांच्या माध्यमातून, क्रांतिगीतांच्या माध्यमातून कवी म्हणून त्यांनी प्रवेश केला. आणि नंतर तुम्ही त्यांच्या उत्तरार्धातल्या सगळ्या कविता वाचा, मारवामधल्या कविता वाचा, त्या मुक्त छंदात आहेत है ना, त्या मुक्त छंदातल्या आहेत. पण त्या कविता एवढ्या सशक्त आहेत आणि म्हणून प्रगल्भतेचं लक्षण आहे मुक्त छंदाकडे येणं है ना. मात्र अगोदर त्याला सगळ्या छंदांचा अभ्यास असला पाहिजे. कविता प्रगल्भ होत असताना मुक्त छंदाकडे आली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणून जो प्रकार आतापर्यंत तिथं उद्धृत झाला नाही तो मी आपल्यासमोर 1-2 प्रकार ठेवतोय. पहिलं हायकू. सदा निखळ स्वच्छ वाहो सरिता, सदा निखळ स्वच्छ वाहो सरिता माझी कविता. क्या बात आहे, वा वा वा. म्हणजे कविता ही प्रवाहित राहिली पाहिजे, ती साचली नाही पाहिजे, हा सांगणारा हायकू आहे. माझा उल्लेख सातत्याने विडंबनकार म्हणून होतो आहे आणि आपण अत्रेंचा वारसा चालवतोय याच्यात मला अभिमान आहे. आपण अत्रेंचा वंश चालवत आहोत याच्यातही मला अभिमान आहे. कारण माझा आणि अत्रेंचं नातं काय असावं देवीदासराव मला माहीत नाही, पण मी विडंबनही लिहिली आणि शिरीष पैंनी आणलेला हायकू तो पण मी लिहिला. आणि तो हायकू विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमामध्ये सलग 2 वेळेस आहे ना. म्हणून विडंबन लिहिणं काय असतं, विडंबन म्हणजे चालीत लिहिलेल्या कवितेला विडंबन म्हणत नाही. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. कोण्या चालीवर काहीतरी लिहायचं आणि त्याला विडंबन म्हणायचं नाही. विडंबनामध्ये मूळ कवितेतले 50% शब्द आले पाहिजेत. मूळ कवितेचा नाद, मूळ कवितेची लय, मूळ कवितेचा ढाचा हा कायम ठेवून त्याच्यातून उपरोध झाला पाहिजे.
त्याच्यातून उपरोध झाला पाहिजे, त्याच्यात अक्षरांची शब्दांची बदल करून आपण ते विडंबन झालं पाहिजे. विडंबनामध्ये कोणालाही नख लागेल अशा गुदगुल्या नसतोय, हेही लक्षात घेतलं पाहिजे की विडंबन करायचं म्हणजे कोणाच तरी टिंगल टावळे करायची, व्यक्तिगत लिहायचे, यालाही विडंबन म्हणत नाहीत. विडंबनातून उपरोध झाला पाहिजे, सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे. प्रबोधनाचं माध्यम आहे विडंबन. म्हणजे विडंबनाकडे कविता म्हणून बघा, ह्या राष्ट्रीय कविता महोत्सवातून माझा एवढा संदेश असेल की सगळ्यांनी विडंबनाकडे कविता म्हणून बघितलं पाहिजे. विडंबन कविता नाही असं बरेच जणांना वाटत असतं की काय चालीवर लिहायचं म्हणजे काहीतरी लिहिले 4 शब्द रला र टला ट जोडलं म्हणजे कविता विडंबन होतं, असं नाही. एक विडंबन तुम्हाला ऐकवतो आणि पुन्हा विडंबनाने समारोप होऊ नये म्हणून दुसरी एक छोटी रचना सादर करून मी थांबणार आहे. विडंबन बघा मी काय केलंय. लोड शेडिंग होती आपल्याकडे आणि त्यावेळेस एकच अक्षर बदललं मी पहिल्या ध्रुवपदातलं आणि त्याचं विडंबन घ्या. आता लोड शेडिंगचा प्रश्न कोणाला सांगायचा म्हणून मी माझ्या बायकोलाच सांगायला सुरुवात केली है ना. आणि वाराकांत यांची खूप जुनी रचना आहे, आपण सगळे जाणकार आहात म्हणून त्या रचनेचं मी विडंबन केलं. एक शब्द बदलला पहिल्या ध्रुवपदातला आणि त्याचं विडंबन झालं. कालचे आकड्यांचे, आकडे म्हणजे आम्ही बिलावर, त्यांनी बिलात चुकलेले आणि आम्ही तारेवर टाकलेले. कालचे आकड्यांचे बिल तू पाहू नको, आज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको, आज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको. मूळ गाणं काय? आज राणी पूर्वीची, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको. आपण फक्त एकच शब्द बदलला. आज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको. पाहता लोड शेडिंगचे धुकधुकीचे वागणे, पाहता लोड शेडिंगचे धुकधुकीचे वागणे. रानमाळातून मिटले मोटारीचे चालणे, या कूलरचे त्या मिक्सरचे, या कूलरचे त्या मिक्सरचे स्विच तू दाबू नको, आज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको. आता आमच्या घरातले सगळे अवजार बाहेर निघाले, त्याच्यात एक कंदील सापडला जुना. त्या कंदिलाचा काच आमची बायको इतकं स्वच्छ करायला की त्या काचेचाच सेवा मला वाटायला वाटणारच ना. कंदिलाचे काच हसती तू हळू कुरवाळीता, कंदिलाचे काच हसती तू हळू कुरवाळीता, लाजती वाती बिचाऱ्या चिंब भिजुनी नाहता. वात वरच होत नाही ना. लाजती वाती बिचाऱ्या चिंब भिजुनी नाहता, या दिव्यांशी या नळ्यांशी चमकणे तोलू नको, आज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको. मी मला आता हे सगळं सांगण्यापेक्षा जरा थोडं अजून लाडात येऊन सांगावं. आपलीच बायको तिला काय है ना. आणि म्हणून मी असं सांगायला लागलो तिला, काय आणू काय देऊ सौर दिवा चालेल का, काय आणू काय देऊ सौर दिवा चालेल का, इन्व्हर्टरचे सुख फिरूनी या जीवा पेलेल का, इन्व्हर्टरचे सुख फिरूनी या जीवा पेलेल का. आता इथे बघा, नित नवे
झेलने अंधारा, तू आता सोडू नको आज राणी पूर्वीची ती वीज तू मागू नको, वीज तू मागू नको, वीज तू मागू नको. विडंबनात कविता असतेच आणि विडंबन करण्यासाठी व्यंगचित्रकाराचा जो अभ्यास लागतो ना, तो विडंबनकाराचा अभ्यास असला पाहिजे. मूळ कविता रक्तात भिनल्याशिवाय त्याचं विडंबन होऊ शकत नाही. अगदी बरोबर. रक्तात भिनलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं चित्र हे व्यंगचित्रकाराच्या मनात उतरल्याशिवाय त्याचं व्यंगचित्र तयार होऊ शकत नाही. तसंच विडंबनाचं सुद्धा आहे. म्हणून विडंबनाला कसरत लागते. विडंबन म्हणजे कोणीतरी काहीतरी लिहिल्यासारखं नाही. त्याच्यातला दुसराही प्रकार असतो, एक समछंदी असतो की समछंदीमध्ये त्या तालावर ना, मी तर ते समछंदी अशा खूप लिहिलेल्या आहेत पण त्याला विडंबन म्हणत नाहीत. खिचडी खाण्या मुलांनो रांगेत या रे भरभर, वर्गाचे ते स्वयंपाकघर गुरुजी ही वाढे सरसर, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ये देश है तुम. आता याचं हे समछंदी, याला विडंबन म्हणताय. विडंबन आणि समछंदीवरच्या जे सीमारेषा आहेत त्या खूप पुसट आहेत. त्या आपण सगळ्यांनी नीट दुरुस्त केल्या पाहिजेत. मला राष्ट्रीय कविता महोत्सवातल्या 5व्या कविता सत्राचा अध्यक्ष होता आला आणि दिग्गज मंडळी या कवी संमेलनात सहभागी आहे आणि दिग्गज मंडळी ऐकायला आहे. याचं सगळं श्रेय रचना आणि बोर्डे यांना आहे. त्यांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि या कवी संमेलनाचा समारोप करताना बरेच जणांनी सिंदूरची आठवण काढली, त्या सगळ्या पहलगामची आठवण काढली. म्हणून मी पूर्वी लिहिलेले गीत आहे त्या गीतातलं फक्त एकच कडवं म्हणणार आहे आणि थांबणार आहे. मी कारगिलच्या वेळी हे युद्ध चालू असताना ही रचना लिहिलेली आहे आणि ते गीत आहे. बघा हा फरक असतो काय की एक विडंबन वेगळं, गीत वेगळं. इंच इंचासाठी उंच उंच लढायचे, इंच इंचासाठी उंच उंच लढायचे, सैनिक हो ओ सैनिक हो, जिंकायाचे फक्त आता जिंकायाचे, इंच इंचासाठी उंच उंच लढायचे, कितीक धोके कितीक घाव पुन्हा पुन्हा त्यांचे, हो कितीक धोके कितीक घाव पुन्हा पुन्हा त्यांचे, दुःख विदारक खोलवर या रुतल्या जखमांचे, कुठवर आपण सोसायाचे पचवायाचे, सैनिक हो ओ सैनिक हो, सैनिक हो ओ सैनिक हो, जिंकायाचे फक्त आता जिंकायाचे, इंच इंचासाठी उंच उंच लढायचे, मैत्रीची ती झुगारून या सारी सारी बात, हो मैत्रीची ती झुगारून या सारी सारी बात, वैर्याने त्या उगारलेले क्रूर कर्मी हात, ते हात कलम पूर्णता करायाचे, सैनिक हो ओ सैनिक हो, जिंकायाचे फक्त आता जिंकायाचे, इंच इंचासाठी उंच उंच लढायचे, उंच उंच लढायचे, उंच उंच लढायचे. संजय बोर्डे यांच्या साहित्याक्षरांनीच काढलेले एक शिक्षण गाणी नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात ही रचना आहे. पुन्हा